उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज रविवार आषाढ शुद्ध अष्टमी, दरबारचा कामकाजाचा दिवस. कालच आपण गुरुपीठावर 22 जिल्ह्यांनी आपला अब्जचंडी अंतर्गत राहिलेला ग्रहपाठ पूर्ण करण्यासाठी सुमारे 5 ते 6 हजार भगिनींनी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण त्यांनी केले. आज आपण खंडेरावांचा वार म्हणून श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं सकाळी भूपाळीनंतर वाचन पठन मनन केलेलं आहे. महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेराव आहे ते आपणाला माहीत आहे. तथापि राज्यामध्ये अनेक लोकांना, अनेक कुटुंबियांना आपला खंडोबा नेमका कुठला आहे आणि असेल तर आपण त्याला जाऊन आलोत का, आला असाल तर त्याला नेमकं काय केलं, यामध्ये प्रचंड अनभिज्ञता आहे, अज्ञान पण आहे. हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, आपल्या कुळाचे वडील आहेत. त्यांना वर्षातून एकदा तरी परिवारानं जाऊन त्यांचा उचित सन्मान करायचा असतो. आज अनेक प्रश्न मंजुषा आणताना काही पालकांनी आम्हाला गोत्र माहीत नाही, देवी माहीत नाही, खंडोबा माहीत नाही, त्यामुळं अनेक समस्या कुटुंबात निर्माण झालेल्या आहे. शिक्षणाची समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, मुलामुलींच्या विवाहाची समस्या आहे, अपत्याची समस्या आहे, शेतीची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, व्यापार उद्योग घरकुलांच्या समस्या आहे, डझनभर समस्या आहे. आणि या सर्व समस्यांमधून खंडोबा आणि भगवती मार्ग दाखवत असतात, समस्यांचा उलगडा करत असतात. समजा चुकून तुम्ही जर खंडोबाला कधी गेलाच नाही, देवीला गेलाच नाही, कुटुंबामध्ये कधीही एक विचार राहत नाही. बाप घरात आला तर बेटा बाहेर जातो, बाप बेट्यांचं सुद्धा. अशा समस्या ज्यावेळी कुटुंबात निर्माण होतात त्यावेळी आपण आपल्या खंडोबाला वर्षानुवर्ष जातो का? गेला असाल तर त्याला एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य केला का? हे आपल्या मनाला आपण विचारा. तीच अवस्था कुलदेवतेची आहे. आज अष्टमी आहे, आपण दुपारून भगवतीची उपासना यज्ञभूमीत करणारच आहात. तथापि आपली देवी कोणती आहे माहीत आहे नाही. आमच्या जुन्या सेवेकऱ्यांकडे क्षात्रधर्म आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या रहिवाशांची देवी गोत्र याचा समावेश आहे. म्हणून त्यातली सूची बघून आपण आपल्या कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी जाऊन हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा करावा. हा सप्तशती ग्रंथ गुरुजी दाखवत आहेत, क्षात्रधर्म दाखवत आहेत. आज आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक पारायण केलेलं आहे. का? खंडोबा तुम्हाला कळावा आणि त्याची सेवा घरी करता यावी म्हणून इथे आपण करत आहोत. म्हणून हा मल्हारी सप्तशती ग्रंथ सर्वांना, चोखंदळांना वाचनीय आहे, समस्या निवारण करणारा आहे, मनःशांती देणारा आहे, कुटुंबातल्या समस्या निवारण करणारा आहे. वाचायला फक्त 1 तास लागतो. म्हणून आपण सर्वांनी आणि कुटुंब प्रमुखांनी किमान प्रति रविवारी तरी या ग्रंथाचं वाचन करावं. अर्थात सर्वांनीच करावं. याचा अर्थ भगिनींनी करू नये असा होत नाही.
ज्या घरात पुरुष वाचत नसतील तर भगिनींनी वाचावं. सर्वांना वाचण्याला परवानगी आहे. मगाशी गुरुजींनी सांगितलं, जे शाकाहारी आहे, जे निर्व्यसनी आहे, त्यांना कुठलंही बंधन नाही. आज बरेच भाविक सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत. आता गुरुपौर्णिमाही जवळ आलेली आहे. तथापि ज्या भाविकांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत की ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे आणि त्यामागचा हेतू शुद्ध आहे. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांच्या साऱ्या समस्या, संकट स्वामी निवारण करतात, म्हणून आपल्याला सेवेकरी व्हायचं. म्हणून त्यांनी पुरुषांनी गुरुवार उपवास करावा स्वामींचा, भगिनींनी कुलदेवतेचा मंगळ किंवा शुक्रवार उपवास करावा, आठवड्यातून किमान सप्तशतीचं एक पारायण फावल्या वेळेत करावं. ते पारायण करायला 1 तास लागतो, तास सव्वा तास फार झाला. 24 तासातला 1 तास भगवतीसाठी जर आपण दिला तर आपण भगवतीसाठी जर 2 पाऊल चाललात, भगवती 10 पाऊल पुढे चालेल आपल्या. एवढं सामर्थ्य या आशीर्वादाचं, या कृतीचं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण कुलधर्म, कुलाचार, देवी खंडोबा या उपासना तुम्ही केल्या तर पुढची पिढी करेल. जर त्यांच्यापर्यंत पोचल्या नाही तर सगळा रामराम आहे. संस्कृतीचा, देशाचा, धर्माचा न बोललेलं बरं. हा धर्म, देश संपवण्यासाठी अनेकांनी विडे उचलले. 700 वर्ष मोगल सत्ता, 150 वर्ष इंग्रज सत्ता, तरी हिंदुस्थानची संस्कृती मोडीत निघाली नाही. छत्रपतींसारखे महापुरुष, तुकाराम महाराजांसारखे महासंत या देशाला, या राज्याला मिळाले. अनेक संत मिळाले आणि त्यांनी ही संस्कृती, धर्म आज तगायत जिवंत ठेवलेला आहे. हे त्यांचे फार मोठे उपकार या देशावर, या राज्यावर आहेत. म्हणून त्यांचा विसर पडणार नाही याची आपण तत्वता प्रत्येकानं काळजी घ्यावी. ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे देशाला, धर्माला टिकवण्याची. म्हणून त्यासाठी या कार्यातून सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान आपणाला नव्या पिढ्यांपर्यंत पोचवायचं आहे. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे, शिशुसंस्काराचा आहे आणि भगिनींकडे गर्भसंस्काराचा आहे. या विभागात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी आपला परिचय देऊन अज्ञानाच्या अंधकारातून जनतेला प्रकाशमय जीवनाकडे आणावं आणि घराघरात पुंडली, घराघरात श्रावणबाळ तयार करावे. तरच आपला वृद्धकाल सुखाचा जाईल. अन्यथा पुढची पिढी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून दे. आज देशात काय चाललंय सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून वृद्धाश्रममुक्त भारत करायचा असेल तर तुम्ही हे ग्रंथ वाचा. ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपणाला निवेदन आहे की आमच्या सर्व गुरुजनांनी हा एक बहुकलमी कार्यक्रम वाड्यापाड्यागणिक, गावागणिक, महानगरांपर्यंत पोचवण्याचं व्रत घेतलेलं आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी या तिघांना एकत्र आणावं आठवड्यातून. त्यात पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं वागावं, निर्व्यसनी राहण्यासाठी नेमकं काय करावं. आजची नवी पिढी काय करते, कशी वागते हे ज्योतिषांना विचारू नका. तुम्ही रोज वृत्तपत्रांमध्ये देशात, राज्यात काय काय मद्याची तस्करी चाललेली आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्याचा नवी पिढी शिकार होऊ नये, त्याला बळी पडू नये, त्यासाठी आपण अत्यंत सावध भूमिका घेऊन पुढची पिढी निर्व्यसनी, शाकाहारीच राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्या काही भूमिका
या विभागातून कार्यानं मांडलेल्या आहेत त्या आपण समजावून घ्याव्यात, आचरणात आणाव्यात म्हणून आपणाला निवेदन आहे. तर या विभागातून अत्यंत बारकाईनं व्यसनमुक्त जीवन जगण्याला या कार्याने ही संधी दिलेली आहे. तिचा आपण आदर करून ही बाब आपल्या सर्वांच्या आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन देशामध्ये आणि राज्यामध्ये उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करण्याची हमी या विभागानं घेतलेली आहे. त्यांना ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला हातभार लावून, त्यांचं मनोधैर्य वाढवून, त्यांना हसतमुखानं पाठवण्याची क्षमता या विभागाची आहे. म्हणून आपण या विभागातून विनामूल्य मार्गदर्शनातून जनतेपर्यंत मदतीचा हात या विभागातून हा देणं चालू आहे. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं निवेदन आहे की आपण गावापाड्यागणी, वस्त्यागणी साप्ताहिक सेवा केंद्राद्वारे जनतेला धीर दिलासा देण्याचं काम, मनोधैर्य वाढण्याचं काम या विभागातून सध्या चालू आहे. मागणी खूप आहे, जनतेला भूक मोठी लागलेली आहे आणि ती भूक भागवण्याचं काम या विभागातून केलं. धन्यवाद. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत आणि उद्याच्या मुंबईला खारघर येथे विवाह परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. सध्या या विवाह मंडळाकडे 1.5 लाखाच्या आसपास वधूवरांची प्राप्तिस्थळं मिळालेली आहे. खरं तर इथे आलेले बसलेले जे पालक असतील, ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य असेल, त्यांना तर ही फार मोठी संधी आहे, पर्वणी आहे. त्यांनी आमच्या विवाह मंडळाकडे नावनोंदणी करावी. पलीकडे उत्तर दिशेला विवाह मंडळ बसलेलं आहे. उत्तर दिशा का निवडली तर त्याचं त्वरित उत्तर त्यांना मिळावं आणि शीघ्राची शीघ्र मुलामुलींची विवाह लवकरात लवकर बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमातून व्हावीत. सोबत येताना पालकांनी रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान ते विसरून यावं, ते गाडून टाकावेत कायमचे. तरच आपण सुखी होऊ शकतो. ज्यांच्याजवळ मानपान अपमानाची खाण आहे ते तुम्हाला आयुष्यात सुखी दिसणार नाही. हे फार मोठं तगडं आव्हान आहे. म्हणून आपण हे रुसवे फुगवे कायमच्या खड्ड्यात गाडून टाका आणि उद्याच्या भविष्यकाळात स्वामींनी सांगितल्याप्रमाणे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिला विसरू नका. हा संदेश आपण जनतेपर्यंत द्यायचा. तरच आपणाला सुखी जीवन जगता येईल, अन्यथा पुढचं न बोललेलं बरं. म्हणून आपण माणुसकी नावाची संस्कृतीला सांभाळून पुढच्या पिढ्यांकडे सहानुभूतीपूर्वक ती पोचवायची आहे. याला विवाह मंडळ म्हणतात. आणि अजून एक काम आहे, शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहे. सामुदायिक आत्महत्या पीडित कुटुंबामध्ये मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं करायची आहेत. हे सामाजिक व्रत आहे, सामाजिक काम आहे. उद्योगपती असतील, मोठी माणसं असतील, त्यांना तुम्ही कानावर घाला की बाबांनो, तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या विवाहात खूप लाखो कोटी रुपये खर्च घालतात, दारुगोळ्यात घालतात, अन्य बाबीत घालतात. ते न करता गरिबांची विवाह जर तुम्ही केली तर महायज्ञ केल्याचं पुण्य तुमच्या खात्यावर तुम्हाला निश्चितपणे मिळेल, यात दुमत नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण मुलामुलींची विवाह साध्या सोप्या पद्धतीत साखरपुड्यात करावी, हे कळकळीचं आवाहन. विवाह मंडळानंतर इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. खरीप हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आलेला आहे.
परंतु अजूनही बळीराजाचे डोळे पावसाकडे आहेत. काही भागात अजून पाऊसच नाही आहे, तो कपडे भिजत नाही असा आहे. म्हणून महाराष्ट्रात, भारतात सारी धरणं भरावीत, नद्या वाहत्या व्हाव्यात, वर्षभर पुरेल इतकं मुबलक पाणी मिळावं. म्हणून आता गुरुजींनी एक मंत्र आणि पर्जन्य सूक्त आपणाला सांगितलं. जर बळीराजानं पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं तर गरजेपुरता मुबलक पाऊस या पर्जन्य सूक्ताची ऊर्जेनं आपणाला मिळेल. म्हणून ते मराठी 5 मिनटं लागतात वाचायला. 24 तासातले 5-10 मिनिट प्रत्येकानं जर पर्जन्य सूक्ताचं पठण केलं तर काय हरकत आहे. आपण अवश्य, हे राष्ट्रीय काम आहे, सामाजिक काम आहे, अशा भावनेतून आपण पर्जन्य सूक्ताचं वाचन मनन पठन करावं, हे कळकळीचं आवाहन. कृषी प्रतिनिधीनंतर वास्तुप्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. वास्तूमध्ये निर्माण झालेले दोष, आलेली आजारपणं, डोक्यावर वाढलेलं कर्ज याची कारणं थोडक्यात सांगतो. घरामध्ये बंद पडलेली घड्याळं असते, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, घरामध्ये काळ्या रंगाचा वापरलेला दगड, तो किचनला असेल कुठेही असेल. ज्यावेळी काळ्या रंगाचा दगड आपण घरात वापरतो त्यावेळी सतत आजारपण, आणि इथे जर कॅन्सर रुग्ण आले असतील तर तुम्ही त्यांना विश्वासानं विचारा, तुझ्या घरामध्ये काळा दगड तू बाबा का वापरला? तो ठामपणे सांगेल, माझ्या घरात काळा दगड आहे. न बरे होणारे आजार हा दगड निर्माण करतो, त्यात कॅन्सरचा समावेश आहे. म्हणून वास्तुतज्ञद्वारा आपली वास्तू बरोबर आहे की नाही, देवघर योग्य दिशेला आहे की नाही, असणारे देव किती आहेत, कोणते आहेत, मागा गुरुजींनी सांगितले. ते मराठी अस्मिता ग्रंथ, त्यामध्ये देवघर देवारे कसे असावेत, किती देव कोणते असावेत, किती उंचीचे असावेत, याचा समावेश आहे. बऱ्याच लोकांना भेटवस्तू दिलेल्या मूर्ती मोठमोठ्या आहेत. घरामध्ये हा जो नंबर 2चा बोट तर्जनी आहे, यापेक्षा मोठे देव नसावेत, 3 इंचापेक्षा मोठे नसावेत. आपला नंबर 2चा बोट हा 3-3.25 इंच आहे. यापेक्षा मोठे देव, मोठे टाक नसावे. मोठ्या मूर्ती असतील तर त्या मंदिरात आपण पोच करावे. या सगळ्या बाबी धर्मशास्त्राला धरून आहेत आणि धर्मशास्त्रदृष्ट्या आपणाला या सर्व बाबी माहीत असणं जरुरीचं आहे. म्हणून इथे वास्तुतज्ञ आलेले आहेत. पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. मराठवाड्यातून डझनभर डॉक्टर आलेले आहेत. जे रुग्ण असतील त्यांची मोफत तपासणी, मोफत मार्गदर्शन हे डझनभर डॉक्टर आपल्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत सेवा देण्यासाठी आलेले आहेत. म्हणून जे बहुविध रुग्ण असतील त्यांनी घरी जाण्यापूर्वी आमच्या डॉक्टरांना भेटून जावं. त्यांच्याकडे कॅन्सरचा दवा उपलब्ध आहे. कॅन्सर अनेक प्रकारचे आहेत, त्यापैकी सप्तरंगी नावाचा काढा आणि मूळ आहे, तो सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करतो. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी मादात घ्यायला सांगितलेली आहे. ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी वेखंड गोमूत्र हा रामबाण इलाज आहे. आणि या व्यतिरिक्त तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध आहेत. कधी भगिनींनी त्या मसाल्याच्या डब्याचा अभ्यास केला आहे का? त्यात जिरं आहे. ते जिरं विड्याच्या पानात खाल्लं, प्लेटलेट ज्यांच्या कमी होतात, रक्तात दोष ज्यांचे निर्माण होतात, ज्यांना अपचनाचा त्रास होतो, रक्त अभिसरणाच्या बाबी आहेत, त्यांनी एका विड्याच्या पानात कात, चुना, सुपारी न घेता फक्त 1 ग्रॅम जिरं आणि पान जर 3 दिवस खाल्लं अन्नाच्या पोटी, त्यांच्या प्लेटलेट वाढतात, सगळे आजार बरे होतात. एवढं सामर्थ्य जिऱ्याचं आहे.
मीरा व्यसनबंदी करण्याकरता खूप मदत करतो. आपण पूर्वी 7 मिरे गूळ याचा काढा जर यांना दिला, व्यसनाधीन लोकांना, महिन्याभरात मद्यपानवाले, धूम्रपानवाले सुंटे वाचून खोकला जातो असं म्हणतात. तुमच्या मसाल्याच्या डब्यात सुंठ आहे, हळद आहे, दालचिनी आहे. वजन कमी करण्यासाठी चांगली दालचिनी मधाशी घासून घेतल्यास आणि गरम पाणी पिल्यास वजन मर्यादित राहतं, कमी नाही जास्त नाही. हे सारं मसाल्याचा डबा शिकवतो. हळद आहे, हळद तर बहुगुणी आहे, तेजपान आहे. तुम्ही वेळोवेळी त्याचा वापर करता, पण वापरायचं म्हणून वापरता, गुणधर्म समजून घेत नाही. असे डझनभर औषधं मसाल्याच्या डब्यात जे आहेत ते आमच्या डॉक्टरांकडून भगिनींनी आज समजून घ्या. म्हणजे तुमच्या घरातला एकही माणूस आजारी पडणार नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाही. याचा अभ्यास कृपया आमच्या भगिनींनी करावा. त्यांनी डॉक्टरकी करावी घरातली, असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. असो, पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील न्यायमूर्ती आलेले आहेत. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात आणि ते खरं आहे. लोक न्यायालयं भरून जनतेची कामं, सेवा केंद्राची अडलेली कामं, ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रात काही अडचणी असतील त्यांनी आमच्याकडे येण्याआधी वकिलांकडे भेटावं आणि साप्ताहिक केंद्रात जनतेचा प्रतिसाद मिळावा, जनतेसन्मुख हे काम पोचवावं. जनतेमध्ये असणारे सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांना वेळोवेळी बोलवावं, त्यांना हा उपक्रम सांगावा की आमच्या ग्राम अभियानामध्ये डॉक्टर लोक मोफत सल्ला देतात आरोग्याचा, वकील लोक मोफत सल्ला देतात, शिक्षक लोक मूल्य शिक्षणाचं काम करतात, विवाह मंडळ मोफत विवाह करून देतं. तुमचा सहभाग त्यात राहू द्या. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीनं, नगरपालिकेनं वर्षाकाठी गरिबांची जर विवाह ग्रामपंचायतमध्ये केली, गाव विकासाकडे जाईल. आणि त्यानिमित्तानं ते सदस्य विवाह मंडळात डोकवतील, भाग घेतील, जबाबदारी घेतील, गरिबांची लग्न मोफत लावून देतील. गाव नाही आहे, ही कामं कोणी करायची? म्हणून ही सारी कामं राष्ट्रभक्तीची आहे, सामाजिक बांधिलकीची आहे, गोरगरिबांची सेवा करण्याची आहे. ही सारी कामं आपणाला करायची आहे. केवळ आपलं काम झालं म्हणजे गंगेत घोडं आलं असं नाही. आपण कोणाचं देणं लागत आहोत. ही कामं आपणाला करायची आहेत. याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात. म्हणून आपणाला कायदेशीर सल्लागार जेवढे वकील न्यायमूर्ती आहेत त्यांच्या ज्ञानाचा वापर गावनिहाय, तालुका जिल्हानिहाय आपण वेळोवेळी लोक न्यायालयं भरवावीत आणि याचा निपटारा करून गरिबांना कोर्टापासून वाचवावं, एवढं कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्या सभेत दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, वेदविज्ञान याज्ञिकी प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, हे सर्व 8 जण देशभरात आणि राज्यात आणि वाड्या वस्ती गणिक हे स्वामींचं कार्य जनमानसात पोचून सांगण्यासाठी तत्पर आहे. म्हणून त्यांनी या कामात मागे राहू नये. जनतेपर्यंत ही कामं, सरपंचांपर्यंत, लोकप्रतिनिधींपर्यंत, नगराध्यक्षांपर्यंत या कार्यातून काय काय कामं केली जातात त्यांना कोण सांगेन? हे बऱ्याच जणांना काय वाटतं, हे लोक आमच्याकडं, अहो तुमच्याकडं लोक कसे काय येतील? तुम्ही लोकांकडे जा. बऱ्याच केंद्र प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधींना असा हे झालेला आहे, संभ्रम आहे की लोकांनी आमच्याकडे यावं. लोक तुमच्याकडे येणार नाहीत, तुम्हाला लोकांकडे जावं लागेल. म्हणून आपण कळकळीचं निवेदन आहे की या सगळ्या बाबी जनतेपर्यंत पोचवणारे माध्यमं
आपल्या हातात पाहिजे. हे कळकळीचं आव्हान आहे. इथे वादळ येऊ नये आणि भूकंप होऊ नये म्हणून हे याज्ञिकी प्रतिनिधी गावागणिक ही माहिती देत असतात आणि त्याचा उपयोग त्याला 0 रुपये लागतात, पैसे लागत नाही. सांगण्यालाही काही पैसे लागत नाही. कृपया ते आचरणात आणण्यासाठी आपण करावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे आलेला विषय आहे. त्यांनी या विभागाच्या वतीनं आपला परिचय देऊन आज काही महत्त्वाकांक्षा घेऊन अनेक नव्या भगिनी स्वामींच्या चरणावर 2 कामं घेऊन आलेल्या आहेत. त्यातलं पहिलं काम आहे कुटुंबातली व्यसनाधीनता. अनेक कुटुंबात काही लोक चोरून व्यसनं करतात. त्या व्यसनांचं कायमचा बंदोबस्त करण्याचं काम भगिनींकडे दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे रुद्रयंत्र आणि शंकराची पिंड. या शंकराच्या पिंडीवर घरचे घरी तथा रुद्रयंत्रावर घरचे घरी आपण अभिषेक पाण्याचा करावा, रुद्र वाचून किंवा महिम्न वाचून. आणि त्या अभिषेकाचं तीर्थ संबंधितांना द्या. हट्टी, तापट, आजारी, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी. आता चातुर्मास सुरू होईल. मांसाहाराला कायमचा निरोप द्या. आणि भगिनींना वाटतं आपल्या घरातले सारे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी असावेत. असं जर करायचं असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर किंवा पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ त्यांना चहातून जेवणातून रोज द्या. 100% सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य निर्व्यसनी शाकाहारी होतील. दुसरा प्रश्न. अनेक कुटुंबियांनी आज दुसरा प्रश्न विचारताना डोक्यावर वाढलेलं कर्ज, वाढतं कर्ज अनेक कारणांनी, अनेक लोकांनी ऋण काढून सण करण्याची सवय आहे. दिसेल ते खरेदी करायचं, मागचा पुढचा विचार करायचा नाही. त्यामुळं आहे ती संपत्ती कशी सांभाळायची याची संयम सूचकता नाही. म्हणून उत्तर आहे, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. तिला कमळ अतिप्रिय आहे, पण तेवढी आपल्याजवळ नाही. म्हणून पुढची युक्ती म्हणून कमळाच्या फुलात आलेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. ही कमळगड्ड्याची माळ कमळ म्हणून श्रीयंत्रावर अर्पण करावी. म्हणजे तुम्ही कमळ वाहिले. दुसऱ्या हातात विष्णूंना तुळशीची माळ प्रिय आहे. तुम्ही पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात आणि हातात जपासाठी तुळशीची माळ दिसेल बघा. खरं तर त्याचा अर्थ खूप मोठा आहे, तो आपण समजून घेणार आहोत. परंतु कर्जमुक्त, चिंतामुक्त व्हायचं असेल तर श्रीयंत्राची उपासना आपण करावी. आम्ही थोडक्यात लिहून देतो भगिनींना. सेवा श्रीयंत्राची घरचे घरी करावी. उलगडा करताना भगिनी सांगतात की हे श्रीयंत्र, ही तुळशीची माळ, कमळगड्ड्याची माळ, रोज रात्री विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र, श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र पठनानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. आणि प्रतिपौर्णिमेला पाटावर 3 सुपाऱ्या मांडून ही मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी भगिनी वाचतात. आणि दर पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण स्वतः पौरोहित्य करतात. अशा भगिनींनी कृपया हातवरती करावेत. धन्यवाद मनापासून. पण ज्या भगिनींचे हातवरती नाही त्यांना कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागेल. म्हणून तुम्ही ज्या भगिनींच्या हातवरती नाहीत त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना ते करायला लावा. त्याला काही फार वेळ लागत नाही. आठवड्यात महिन्यातला एक अर्धा पाऊण तास सत्यनारायणाला वेळ लागतो. तोही फावल्या वेळेत. वेळेचं बंधन नाही. अशा पद्धतीनं जर आपण
या उपासना आपण करू शकलात तर स्थिर लक्ष्मी, चिंतामुक्त जीवन आणि समृद्धयुक्त जीवन या सेवेनं तुम्हाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अत्यंत सोप्या भाषेत या बाबी मराठी भाषेत, मातृभाषेत समजून घ्याव्यात. सोबत पंचमहायज्ञ करावेत. तथापि ज्या भगिनी पंचमहायज्ञ रोज करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. पण तुम्ही हे रोज करा की सर्वांना सांगा ना. त्या काही महागड्या बाबी नाही. 5च मिनिटाची कृती आहे. दिवसभरात ह्या 5 कामं करायची असतात फावल्या वेळात. त्याआधी स्नान झाल्याबरोबर एका रद्दी पेपरला शुद्ध तुपाचं बोट लावून पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. लाकूड, फाटा हे गोळा करायची गरज नाही आजच्या मितीनं. असेल तर दुमत नाही त्यात टाका. दुसरं, भगिनी स्वयंपाक करतात, त्यातलं एक घासभर अन्न कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. एक छोट्या पोळीवर अन्न गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. दिवसभरात माणसांना चांगल्या वर्तणुकीच्या माणसाला भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. अथवा लहान मुलांना गोळी बिस्किट देऊन निष्पाप मुलांच्या म्हणजे आत्मा शांत करणं किंवा त्याचा आशीर्वाद घेणं त्याला मनुष्ययज्ञ. तर 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात मुंग्यांना देणं याला भूतयज्ञ म्हणतात. पण अशाही काही वास्तू आहेत, अशीही काही माणसं आहेत त्या वास्तूत मुंग्या साखर खात नाहीत. अशी काही माणसं आहेत का त्यांच्या हातून मुंग्या साखर उचलत नाही. हे पण आपल्या प्रश्नाधीन, आपल्या विचारात ह्या गोष्टी राहू. त्याची उत्तरं आम्ही हमखास देऊ. म्हणून या पंचमहायज्ञ सोप्या बाबी सर्वांना शक्य आहे. महागड्या नाहीत, खर्चिक नाहीत, या सर्वांना शक्य आहेत. या घरात कोणीतरी करा. भगिनींनी केलं तर फारच छान. सबब न सांगता ही 5च मिनिटाची गोष्ट आहे. म्हणून आपण सेवेकरी होताना 3 अध्याय, 11 माळा जप, पंचमहायज्ञ आणि परान्न बंद. बऱ्याच वेळा लग्न कार्यामध्ये खूप मोठ्या आनंदानं लोक लग्नाला जातात आणि आशीर्वाद देण्याआधीच जेवणे करायची हल्ली पद्धत सुरू झाली. ते सारं उघडं पागडं अन्न असतं. अनेक लोकांची दृष्ट डोळ्यांची त्या अन्नावर पडते. जेवून आल्यानंतर जी माणसं घरी झोपतात त्यांना मांडवच लागतं असं म्हणतात मराठी भाषेत. मांडव लागणं म्हणतात. यात खूप तपशिलात तुम्ही सुज्ञात, यावर आम्ही बोलणं उचित नाही. पण सारखा आळस येणं, जांभया येणं, झोप येणं याला मांडव लागणं म्हणतात. कुठलंही चांगलं काम करण्याला आळस येतो त्याला परान्न दोष. लग्नातलं जेवण हे आपल्याला महाग पडतं. उत्तर आहे, घरी आल्यावर ज्यावेळी आपण परान्न भक्षण केलं असेल त्यावेळी 1 माळ गायत्री मंत्र केला तर तो दोष निघून जातो. म्हणून त्याचं उत्तरही माहीत पाहिजे. नाती सांभाळताना या साऱ्या गोष्टी चातुर्यपणाला लावून कराव्यात हे कळकळीचं आवाहन. आम्ही नातगोतं सोडायला लावलं नाही, हिमालयात जायला लावलं नाही, भगवे कपडे घालायला लावलेले नाहीत. पण धर्माचं काम, देशाचं काम अत्यंत चातुर्यानं गृहस्थाश्रमी जीवनातून सांभाळण्याची संधी तुकाराम महाराजांसह छत्रपती राजांनी आपणाला दिलेली आहे. तो वारसा महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढे चालवावा एवढंच कळकळीचं सांगणं आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सारे देव आले. अयोध्येहून प्रभू रामचंद्र नाशिकला आले. पंढरपूरहून भगवान श्रीकृष्ण पांडुरंग आविष्कारात उद्याच्या एकादशीला सारे वारकरी तिथे जमतात कोट्यावधी. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा. म्हणून पायी दिंडी, पायी चालणं यात होणारा व्यायाम आहे, सेवा आहे, सामुदायिक सेवा आहे. म्हणून या साऱ्या भावभक्तीचं महत्त्व संत मालिकेनं महाराष्ट्रात, देशात अबाधित ठेवलेलं आहे.
त्याचे आपण वारसदार आहात. महाराष्ट्र हे देशाचं हृदय आहे, म्हणून महाराष्ट्रावर या साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत, भावभक्तीच्या सर्वच. म्हणून आपण महाराष्ट्रातल्या सर्व व्यक्तींवर या जिम्मेदाऱ्या आहेत, त्या आपण चोख पार पाडाव्यात. आदर्श सेवेकरी होण्याचा प्रयत्न करावा, निर्व्यसनी राहण्याचा आयुष्यभर प्रयत्न करावा, हा सांगावा, इतरांपर्यंत पोचवावा. एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता आपली गुरुपौर्णिमा 17 जुलैपासून तर शनिवार 22पर्यंत आहे. या काळात घरचे घरी आपण सर्वप्रथम स्वामी मूर्तीवर पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त म्हणून पाण्याचा अभिषेक करून कुटुंबियांनी स्वामींसमोर एक शपथ घ्यावी की पुढची गुरुपौर्णिमा पावेतो तुम्ही आम्हाला सेवेकरी बनवा, आमच्या मागच्या साऱ्या समस्या, दुःख, संकट निवारण करा आणि आमचा योगक्षेम तुम्ही चालवा. तुम्ही सर्व काही गुरु आहात. गुरूंचे 5 प्रकार आहेत: गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व तुम्हीच आहात. ज्यांचे देहधारी गुरु असतील, हयात असणारे नसणारे गुरु असतील, या सर्वांनी स्वामींच्या अंतःकरणात गुरु बघावेत, स्वामींना गुरु करावं, हा संदेश आपण सारे संतसुद्धा स्वामींच्याच अंतःकरणात बघावे. अवघ्या संतांची गुरुपद स्वामींनी बहुविध आविष्कारात घेतली, त्यात आमचे साईबाबा मागे नाहीत. सबका मालिक एक असं ते स्वामींकडे हात करून सांगायचे. विदर्भामध्ये गणात गणबोते, कणाकणात स्वामी बसलेले आहेत असं गजानन महाराज सांगायचे. शंकर महाराज असतील, त्यानंतर विदर्भातले तुकडोजी गाडगे बाबा असतील, ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, जंगली महाराज असतील, या साऱ्या महात्म्यांची गुरुपदं स्वामींनी घेतलेली आहेत, होती. तो वारसा महाराष्ट्रातल्या जनतेनं चालवावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. दुसऱ्या सत्रात पुढील उपक्रम आपणाला प्रतिनिधी सांगतील. त्याआधी प्रार्थनेनंतर मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधी औदुंबर वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं स्वामींना हात जोडतील, जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे करतील. मौनम सर्वार्थ साधन. मौन हे काही काळ पाळायचं असतं आणि ते पाळावं. ज्यांना निरोगी जीवन जगायचं आहे त्यांनी काही काळ, काही क्षण मौन पाळावं, तरच त्याचं आरोग्य अबाधित राहतं. म्हणून ही सूचना आपणाला केलेली आहे. पुनश्च एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.